हॅलो, नमस्कार. ही एक कथा मी ऐकलेली अनेक जणांकडून, मला आठवली. ह्या कथेला मी नाव दिले भूतांचा गाव. भूतांचा गाव. तर ही कथा अशी मी ऐकलेली. एका ठिकाणी कुठेतरी एक अगदी छोटंसं गाव आहे असं म्हणतात. त्या गावाकडे कुणीच जात नाही. रात्री तर सोडाच, पण दिवसा देखील त्या गावामध्ये जायची कोणाची टाप नाही. याचं कारण काय? तर म्हणे चर्चा अशी होती त्या गावाबद्दल की तिथे सगळी भूतच राहतात. होय, भूतं. सगळं गाव भूतांचं. भूतांचा गाव. अगदी सुरुवातीला तिथे जाऊन आलेल्या काही लोकांना फारच विचित्र, भीतीदायक असा अनुभव आला. असं म्हणतात, दिवसा तिथं त्या गावात सगळी माणसं दिसतात. दिवसा इकडे तिकडे फिरतात, अगदी आपल्यासारखी माणसं, कोणाला काहीच लक्षात येत नाही. पण रात्र झाली की ती सगळी माणसं भूताचं रूप धारण करतात, म्हणजे त्यांची भूतं होतात. बाहेरून आलेल्या काही लोकांनी हे प्रत्यक्ष पाहिलं आणि रात्र होऊन अंधार पडायच्या आतच ते सगळे तिथून घाबरून पसार झाले, गावाबाहेर पळून आले आणि म्हणूनच ते जिवंत राहिले. पण एकदा एका माणसाने थोडी हिंमत दाखवून त्या गावात रात्री मुक्काम करायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे तो त्या गावात गेला. तिथल्या एका घरामध्ये तो थांबला. त्या गावात एका घरात थांबला आणि रात्र होऊ लागताच त्याने घराला मधून कडी लावून घेतली, सुरक्षित राहण्यासाठी, काही धोका होऊ नये म्हणून. घराला बारीक जाळीच्या 2 खिडक्या होत्या, पण त्या खिडक्या चांगल्या मजबूत होत्या. असो, आता जसजशी रात्र होऊ लागली तसतसं त्याला बाहेर भिसूर आवाज ऐकू लागले रस्त्यावर. त्याने मधून पाहिलं त्या माणसाने, तेव्हा त्याला भयानक असे भूतांचे चेहरे दिसले. ती सगळी भूतं बाहेरून याच्याकडे पाहत होती. ते त्यांचे एक एक भयानक चेहरे पाहून हा खूपच घाबरला. हा माणूस घाबरला, पण त्याने मोठमोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. पुन्हा मोठमोठ्याने तो मारुती स्तोत्र म्हणू लागला. रामरक्षा संपली की मारुती स्तोत्र, आणि मारुती स्तोत्र झाले की पुन्हा रामरक्षा, असे दोन्ही म्हणू लागला. अगदी मोठमोठ्याने म्हणायला लागला. त्यामुळे झालं काय की बाहेर त्याचा बळी घेण्यासाठी आलेली ती सगळी भूतं, याचा बळी घेण्यासाठी आली होती, ती एकदम भीतीने शहारून गेली. त्यांना मध्ये येताच येईना, कारण साक्षात श्रीराम आणि परमवीर बजरंगबली यांच्या सतत नामोच्चाराने ती खोली अगदी पूर्ण भरून गेली होती त्या दैवी उच्चारामुळं. आता देवापुढे भूतांचं काय चालतं? हो ना. त्यांनी बाहेरूनच या माणसाला भीती दाखवायला सुरुवात केली. वेगवेगळे भेसूर असे आवाज काढून त्याला घाबरून सोडण्याचा ते प्रयत्न करू लागले. भीतीने दार उघडून तो बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करेल असे त्यांना वाटले होते. पण तो माणूस बाहेर येईच ना, कारण त्याला देखील हे कळलं होतं की आपण बाहेर आलो की संपलोत, ही भूतं आपल्याला मारून टाकणार. तो रात्रभर मध्येच उभा टाकून मोठमोठ्यानं रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणत बसला त्या खोलीमध्ये. आता रात्रीची ठराविक वेळ संपली की भूताचे सामर्थ्य कमी होते असं म्हणतात. रात्रीची ठराविक वेळ संपली की भूताचे सामर्थ्य निघून जातं असं म्हणतात. आणि तसंच झालं. हळूहळू सगळी भूतं तिथून नाहीशी झाली आणि मग सकाळ होताच हा माणूस त्या खोलीचं दार उघडून बाहेर पडला. अक्षरशः पळत पळतच तो त्या गावाबाहेर आला. मिळेल ती बस पकडून तो सुखरूप आपल्या घरी पोहोचला. फक्त देवांचे स्तोत्र म्हणल्यामुळेच तो जिवंत राहिला. ही सत्यकथा आहे असं म्हणतात. या ठिकाणी सांगायचं ते इतकंच की देवदेवांचे स्तोत्र पूर्ण पाठ असायला हवेत, पूर्ण पाठ हवेत, तरच माणूस आपला जीव वाचू शकतो. जय श्रीराम, जय श्री बजरंगबली.